नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक आनंददायक व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या प्रमुख ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची आनंदाची धडाकेबाज बातमी आहे। अधिकारी व कर्मचारी संदर्भात 4 मोठे धडाकेबाज निर्णय। आर्थिक लाभाच्या संदर्भात जी.आर. शासन निर्णय निर्गमित दिनांक 9 मे 2026। या संदर्भामध्ये संपूर्ण स्पष्टीकरण पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात शासनाने निर्गमित केले मोठे 4 शासन निर्णय। शासनाने मोठे 4 शासन निर्णय कोणत्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक लाभाच्या संदर्भात निर्गमित केले आहेत? कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केले आहेत? शासन निर्णयात कोणत्या बाबीचा समावेश केला आहे? उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता आवश्यक व हमखास पहा। चला तर करू 4 शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, म्हणजे आपणापर्यंत या व्हिडिओच्या नोटिफिकेशन प्राप्त होईल। तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। राज्य अधिकारी व कर्मचारी संदर्भात दिनांक 8 मे 2026 रोजी महत्वपूर्ण 4 मोठे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत। शासन निर्णय क्रमांक 1, सार्वजनिक आरोग्य विभाग, आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट S20 मधील अधिकाऱ्यांच्या वयाच्या 50-55व्या वर्षानंतर पुन्हा सेवा पुनर्विलोकन करण्याच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित केला आहे। शासन निर्णय क्रमांक 2, महिला व बाल विकास विभाग, सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरता एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन अनुदान अदा करण्यासाठी निधीचे वितरण करण्यात आले आहे। शासन क्रमांक 3, कृषी व पदुम विभाग, या विभागामार्फत जागतिक कृषी गणना योजना महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पिकाचे क्षेत्रफळावर कळवण्याची योजना व पिकांच्या आकडेवारीत सुधारणा करण्याची योजना, या योजनेच्या अंतर्गत मंजूर पदावर कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचे मार्च 2026 ते ऑगस्ट 2026 या 6 महिन्याचे वेतन अदा करण्याकरता निधीचे वितरण करण्यात आले आहे। शासन निर्णय क्रमांक 4, मानधन व प्रोत्साहन भत्ता, या संदर्भामध्ये निर्णय। अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे आणि वरील 4ही विभागामध्ये निधी देण्यात आल्यामुळे अदा करण्यात आल्यामुळे हे सर्व आर्थिक लाभ संबंधित कर्मचाऱ्यांना प्राप्त होणार आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे। आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।